हॅलो स्टुडंट्स, मी बिजागर सर आणि आपण शिकतोय आपला आवडता विषय केमिस्ट्री. चला तर मग पाहूया आज केमिस्ट्रीमध्ये नवीन काय. लक्षात घ्या की मी घेतोय एक बीकर. हा एक बीकर, याला तुम्ही कंटेनरही म्हणू शकता. आणि या बीकरमध्ये मी प्लेस केलेला आहे वॉटर H2. आता मी याच्यात ऍड करतोय कॉमन सॉल्ट NaCl, सोडियम क्लोराईड. काय होईल हे आपण खूपदा केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सरळ माहित आहे की NaCl या वॉटरमध्ये डिसअपियर होऊन जाईल. आणि डिसअपियर झाला म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ NaCl आणि वॉटर या दोघांमध्ये सेपरेशन लेअर राहणार नाही. म्हणजे कोण NaCl कोण वॉटर हे ओळखता येणार नाही, टोटल एक लिक्विड मिळेल. याचा अर्थ आपण पकडतोय की NaCl वॉटरमध्ये डिसअपियर झाला, NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला. काय झालं? डिझॉल्व्ह. बरोबर समजतंय? याचा अर्थ असा की NaCl आणि वॉटर या दोघांनी मिळून एक होमोजिनियस मिक्सचर तयार केलं. होमोजिनियस मिक्सचर तयार केलं. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर याच्यापूर्वी 11वीत आपला खूप वेळा पाहिलेला आहे ना. होमोजिनियस मिक्सचरचे कॅरेक्टर काय असतात? होमोजिनियस मिक्सचरचे 3 कॅरेक्टर असतात. पहिला कॅरेक्टर आहे की हे टोटल जे मिक्सचर तयार झालेलं आहे हे युनिफॉर्म थ्रू आउट आहे. युनिफॉर्म थ्रू आउट. युनिफॉर्म थ्रू आउट. सॉरी, युनिफॉर्म थ्रू आउट. युनिफॉर्म थ्रू आउट म्हणजे सगळीकडून सारखं आहे. इथून घ्या, इथून घ्या, इथून घ्या, कुठूनही घ्या, ते युनिफॉर्म आहे. याचाच अर्थ ते वन फेज आहे. वन फेज आहे. वन फेजचा अर्थ काय? देर इज नो सेपरेशन लेअर. बरोबर आहे? वन फेज आहे, सेपरेशन लेअर नाही आहे, सगळीकडून सारखं दिसत आहे आणि वन फेज आहे. ओके. अजून काय प्रॉपर्टी आहे? अजून एक प्रॉपर्टी आहे. कोणती? की NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर जे मिक्सचर मिळत आहे त्याच्यात वॉटरची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी किंवा NaClची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी हे रिटेन नाही आहे, ही डिसमिस आहे. म्हणजे कोणीही आपली इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी इथे शो करत नाही. जे काही आहे ते मिक्सचर आहे, जे काही आहे ते होमोजिनियस मिक्सचर आहे. म्हणजे होमोजिनियस मिक्सचर मध्ये तिसरी प्रॉपर्टी असते की नो इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर. नो इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी means they dismiss their individual property. तर ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत होमोजिनियस मिक्सचरला. बरोबर आहे? म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स जर होमोजिनियस मिक्सचर प्रिपेअर करतायत तर त्यांचं ते युनिफॉर्म थ्रूआउट असतात, वन पेज असतात आणि त्यांची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी नसते. अशा होमोजिनियस मिक्सचरला आपण म्हणतो सोल्युशन. आवर टॉपिक इज अबाउट सोल्युशन. आपला टॉपिक कोणाविषयी आहे? सोल्युशन विषयी आहे. सोल्युशन म्हणजे काय? होमोजिनियस मिक्सचर. द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances which is uniform throughout, which is one phase and there is no individual character, there is no individual property. Such homogeneous mixture is called as solution. एक्झाम मध्ये एवढं लिहिण्याची गरज नाही. एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्ट लिहू शकता अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substance. A homogeneous mixture of 2 or more substances is called as solution. तर हा आपला टॉपिक राहणार आहे, सोल्युशन. ठीक आहे. आता या सोल्युशन मध्ये आयडेंटिफाय करा. तसं तुम्हाला सगळं माहित आहे तरी आयडेंटिफाय करा की काय? की NaCl हा जो सबस्टन्स आहे तो टोटली डिसअपियर झालाय, तो डिझॉल्व्ह झालाय. आणि वॉटर हा जो सबस्टन्स आहे त्यांनी हे डिझॉल्युशन अलाव केलं आहे, त्यांनी डिस्पर्शन अलाव केलेलं आहे ना.
डिस्पर्शन म्हणजे फैल नाही, पसरणे. हा NaCl या वॉटरमध्ये पसरलाय, या वॉटरनी अलाउ केलाय की तू पसर. मीन्स हा जो वॉटर आहे, हा जो सबस्टन्स आहे, दॅट अलाउज द डिझॉल्युशन, दॅट अलाउज द डिस्पर्शन, which act as a dispersion medium, which act as a dissolution medium, and such a substance जो डिझॉल्युशन मीडियम म्हणून ऍक्ट होतो, डिस्पर्शन मीडियम म्हणून ऍक्ट होतो, त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. आपल्याला माहित आहे. सही आहे. नेक्स्ट, आणि जो डिस्पर्स झालाय, जो डिझॉल्व झालाय, त्या सबस्टन्सला आपण म्हणतो सोल्यूट. तर हे सर्व आपल्याला याच्यापूर्वी माहित होतं, फक्त एक नव्याने माहिती याच्यासाठी घेतोय. टॉपिक काढायचा आहे आपल्याला, आणि टॉपिक मध्ये काय काय टर्म्स यूज होतात. तर काय टर्म्स यूज झाल्या की एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स मध्ये मिक्स झाल्यानंतर जर तो युनिफॉर्म थ्रू आउट, वन फेज, नो इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी, अशा प्रकारचं कॅरेक्टर घेऊन जर होमोजिनियस मिक्सचर बनवतोय, तर अशा होमोजिनियस मिक्सचरला काय म्हणतात? सोल्युशन. आणि सोल्युशनचे दोन कंपोनेंट असतात. एक जो डिझॉल्व होतो, डिसअपियर होतो, तो सोल्यूट. आणि जो डिझॉल्युशन अलाउ करतो, डिस्पर्शन अलाउ करतो, मीडियम म्हणून ऍक्ट होतो, तो म्हणजे सॉल्व्हंट. समजलं? तर ह्या पद्धतीने हा टॉपिक आहे. आता आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊ आणि समजण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या. हो, म्हणजे डेफिनेशन तयार झाली, पण आपल्याला काही एक्झाम्पलची गरज आहे. एक्झाम्पल समजा राहिले तर आपल्याला एखादी टर्म चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते. चल एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल पहिले कोणतं घेऊ? पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण 20% इथेनॉल सोल्युशन. 20% इथेनॉल सोल्युशन. आता याच्यात विचार करा. याच्यात काय विचार कराल की 20% हे इथेनॉल आहे. इथेनॉल आपल्याला माहित आहे, इथाइल अल्कोहोल है ना, आणि प्लस 80% ऍक्वस म्हणजे वॉटर आहे. 20% इथेनॉल आहे आणि 80% वॉटर आहे. विचार करा की काय झालंय. इथेनॉल हा वॉटर मध्ये डिसअपियर झालाय, डिझॉल्व झालाय. याचा अर्थ इथेनॉल इज सर्व ॲज सोल्यूट. इथेनॉल या सोल्युशन मधला काय? सोल्यूट आहे. आणि हे डिझॉल्युशन, हे डिस्पर्शन अलाउ कोणी केलंय? वॉटरने. अँड दॅट्स वाय वॉटर ऍक्ट ॲज अ सॉल्वंट. वॉटर काय? सॉल्वंट आहे. सो सिंपल. इथे एक डेफिनेशन अजून येते. कोणती? की हा जो इथेनॉल आहे हा स्मॉल क्वांटिटी मध्ये आहे आणि हा जो वॉटर आहे हा लार्ज क्वांटिटी मध्ये आहे. तर तुमच्या पुस्तकात किंवा इतरत्र कुठेही तुम्हाला ही एक डेफिनेशन मिळेल की सोल्यूट म्हणजे स्मॉल क्वांटिटी सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन, आणि सॉल्वंट म्हणजे लार्ज क्वांटिटी ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. आणि मी तुम्हाला बिजागर सर सांगतोय की ही डेफिनेशन भलेही बोर्ड मध्ये 1 मार्क देईल, परंतु हे कन्सेप्ट घेऊन तुम्ही समोर जाऊ नका. कारण मी आता याला उलट करतो. मी घेतोय, हे पहिलं एक्झाम्पल झालं. आता मी सेकंड एक्झाम्पल घेतो. मी घेतोय 80% इथेनॉल सोल्युशन, ऍक्वस सोल्युशन 80%. आता याच्यात पहा की 80% काय? इथेनॉल. फॉर्म्युला लिहू का? फॉर्म्युला लिहितो. बरं जाऊ द्या, नाही लिहित. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, नंतर शिकूच आपण. तर 80% इथेनॉल आहे आणि 20% वॉटर आहे. आता ती जी मगाशी सांगितलेली डेफिनेशन आहे ती इथे वापरली तर लार्ज क्वांटिटी इथेनॉल आहे आणि स्मॉल क्वांटिटी वॉटर आहे. तर विद्यार्थ्याला आताच एक डेफिनेशन दिली होती की लार्ज क्वांटिटी म्हणजे सॉल्वंट आणि स्मॉल क्वांटिटी म्हणजे सोल्यूट, आणि इथे त्याची गफलत होईल. वो गलत हो जाएगा. कारण मी मगाशी काय शिकवलं तुम्हाला की असा सबस्टन्स जो डिझॉल्व होतो, जो डिस्पर्ड होतो है ना, जो डिसअपियर होतो, तो म्हणजे सोल्यूट है ना.
आणि जो डिस्पर्शन अलाव करतो, जो डिझॉल्युशन अलाव करतो तो म्हणजे सॉल्व्हंट. त्याचा क्वांटिटीशी तेवढा संबंध नाही, तेवढा काय संबंधच नाही, है ना. आता विचार करा की इथे 80% इथेनॉल आहे आणि विद्यार्थ्यांनी याला सॉल्व्हंट लिहिलं आणि याला सोल्यूट लिहिलं, म्हणजे याचा अर्थ त्याला ते कन्सेप्ट समजलेच नाही. विचार करा की 80% इथेनॉल असो की 90% इथेनॉल असो, तो डिस्पर्ट झालाय, डिझॉल्व झालाय, म्हणजे तो अजूनही सोल्यूटच आहे. आणि हे डिस्पर्शन अलाव करणारा वॉटर अजूनही काय सॉल्व्हंटच आहे. हे कन्सेप्ट आहे की डिस्पर्शन, डिझॉल्व होणारा सोल्यूट आणि अलाव करणारा मीडियम म्हणून ऍक्ट होणारा सॉल्व्हंट. तर आय होप हा टॉपिक जो आहे तुम्हाला हा समजत आहे की क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीवर डिपेंड आहे की सोल्युशन मध्ये सोल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण. त्याच्या डेफिनेशन आपण नंतर घेऊच. आता मी पुन्हा थोडा समोर जातो. समोर जाण्याच्या पूर्वी दोन डेफिनेशन असे सांगतो, ऐका. सोल्यूट म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे काय आणि सॉल्व्हंट म्हणजे काय. तर सोल्युशनची डेफिनेशन आपण पाहिली, अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances इज सोल्युशन. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, द होमोजिनियस मिक्सचर इज सोल्युशन. ओके. व्हॉट इज सोल्यूट? अ सबस्टन्स which get dissolved, disappear, dispersed, या तीन पैकी काही लिहा, है ना. मी पुन्हा म्हणतो, अ सबस्टन्स विच गेट डिस्पर्ड, डिझॉल्व इन सोल्युशन इज कॉल्ड ॲज सोल्यूट. इथे डेफिनेशन मध्ये अजून एक वेळा सांगतो, अजून थोडंसं तुम्हाला वाटेल की काय तेच सांगता, पण गरजेचं आहे, कन्सेप्ट बनवता होता आपण. तो पुन्हा एक वेळा सांगतोय की डेफिनेशन देताना सोल्युशन ही टर्म वापरणं कंपल्सरी आहे. तुम्ही इथेनॉल घ्याल आणि सोल्यूट म्हणाल ते चुकीचं आहे. इथेनॉल सोल्युशन मध्ये सोल्यूट आहे ना, वॉटर सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट आहे. तर मी पुन्हा थोडासा पॉज घेतला, थांबवलो, या गोष्टीवर पुन्हा येतो मी त्याच डेफिनेशनवर. पुन्हा सोल्यूट म्हणजे काय, अ सबस्टन्स विच गेट डिस्पर्ड ऑर डिझॉल्व्ड इन अ सोल्युशन इज कॉल्ड एज सोल्यूट. And what is solvent? The substance which allows dissolution, which allows the dispersion, which act as a dispersion medium is called as solvent. A substance which allow dissolution in the solution is called as solvent. आता बरोबर केलं मी त्याला, ठीक आहे. आता समोर काय, तर हे एक्झाम्पल मुळे तुम्हाला समजलं असेल की क्वांटिटी महत्वाची नाही, ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. आणि ऍक्टिव्हिटीवर बेस तुम्ही सोल्युशनची, सोल्यूटची आणि सॉल्व्हंटची डेफिनेशन द्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की हा टॉपिक सर्व एक्झाम मध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग ती बोर्ड एक्झाम राहू, तुमची सीईटी राहू, जेई, नीट, कोणत्याही एक्झाम मध्ये या टॉपिकला इम्पॉर्टन्स आहे. आणि हा टॉपिक बाकी लेसन्स मध्ये सुद्धा तुम्हाला युजफुल ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक आपण डिस्कस करूया, डिटेलमध्ये स्टडी करूया. तोपर्यंत बाय बाय.